आमच्या दीपा मम्मीला जसे क्रेविंग होत आहे एक एक गोष्टी खाण्याची, तशीच माहीला पण क्रेविंग होत आहे. माहीला क्रेविंग झाली आज काय केक खाण्याची. मग केक बनवतो म्हणतात, ते काय म्हणतात त्याला, कप केक. तर त्याच्यामुळे ती आता तिने काय आणले, बिस्किट. हे बिस्किट नव्हते, ओरिओ पाहिजे होते पण ते ओरिओ मिळाले नाही, तर मग हॅपी हॅपी आणले आणि ती आता मग केक बनवणार आहे. तर याच्यामध्ये ही सर्व पिसून टाकणार आहे, काय हे ग्राइंड करून टाकणार आहे हे सर्व, आणि त्याच्यामध्ये दूध आणि त्याच्यामध्ये इनो हे सर्व मिक्स करून मग हे आपल्या मायक्रोवेव्ह मध्ये ठेवणार आहे. अरे थांब थांब, दूध घातलं आणि परत ग्राइंड करत. झालेलं आहे आपलं रेडी बॅटर. आता त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला इनो आणि मग ते आपल्या ह्या मगमध्ये टाकायचं आहे. नाही बस 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 बस, जास्त नाही, बस. आता हॅलो 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 हॅलो, चला नाही बस असंच, कारण ती क्वांटिटी कमी आहे ना. बस 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 बस, जास्त वेळ नाही. आता याला ठेवायचं आपल्याला मायक्रोवेव्ह मध्ये. थांब, आता हे आपल्याला याच्यामध्ये आणि नंतर टाक. आपला कपकेक बनत आहे इथे आतमध्ये, दिसत असेल तुम्हाला. काय सुरू आहे, काय सुरू आहे. चला झालं झालं आपलं. बंद, उघडा, खोला. इतका पण वेट नाही होता माहीच्यानी की ते थांबलं पाहिजे म्हणून. माही गरम असेल, गरम असेल है ना, गरम आहे ना, वाटलंच मला गरम आहे. काय कशाने सिलेक्ट निकालले मी तरी. हा ती घे, हा पकडा. बघशील बघशील बघशील. अरे वा, जमला नाही. बघू आता. वाव, छान जमलं. अरे वा वा. माही थोडं कंट्रोल कंट्रोल कंट्रोल, माही तोंड जळणार. कंट्रोल कंट्रोल. हा, तिला एवढी क्रेविंग होते त्या गोष्टीची, काय करावं काय नाही, कंट्रोल नाही होतं तिच्याच्यानी. हे शॉर्ट्स खूप खराब आहेत, खूप खूप खराब आहेत. हा, ह्या गोष्टींनी मुलांना बिघडून टाकलेलं आहे. कशी झाली टेस्ट? खराब झाली, फिक्की झाली. ते ओरिओ कसे ते जास्त शुगरी असतात ना, त्याच्यामुळे तसं झालेलं आहे. ठीक आहे, गरम आहे ना म्हणून तसं लागत आहे. शुगर काय नाही ते छान आहे. एवढं सकाळी केली पण तू, सकाळी तर माझ्या लक्षातही नव्हतं. अरे खूप लेट होऊन जातं ना यांनी. नाही मी त्याला काय म्हणा, कोण बोलत आहे. नाही मग बघितलंच नाही ना डायरेक्ट असं. हा कन्फ्युजन पडलं होतं तिथून ते एरियात जरासं इकडे आल्यावर लक्षात येते. हे बघ, अरे वा मस्त जमला हा. तर याच्यात 3 कलर असतात. 3 म्हणजे एक वॉर्म, एक थोडा नॅचरल व्हाईट आणि एक व्हाईट. हा लावलेला आहे, मस्त दिसत आहे, छान वाटतंय. याचा एकाचा उजेड खूप आहे ना. जमलं झाला. याचा डिझाईन खूप छान आहे. हा स्क्वेअर मध्ये, तिकडे स्क्वेअर लाईट होते ना म्हणून इथे स्क्वेअर मध्ये एक डिझाईन घेतलेली होती. छोटासाच पाहिजे होता तसं इथे, आणि इथे सोडलेली होती आधीपासून जागा.
कसं वाटतंय कमेंट करून सांगायला मला. अरे तुला जेवायचं नाही का? तुला दाखवते ना तू काय जेवत म्हणून ही रोड आहे. फक्त भात. तिला म्हटलं दोन्हीही माम्या तुला अशाच मिळाल्या. एक वरण भात खाणार आहे, माही सोबत सोबत येऊन राहिली, पण माहीने आज वरण भात नाही घेतला. हा दीपा मामी पण वरण भात खाणारी आणि ही पण. हा बरोबर. दाखव ना कशात चहा पिते तू. हा ना दाखव ना चहा. आम्ही युजन थ्रो घेत आहोत. बा तुला कशात पाहिजे? तू गंजात पित असत का? हो हो भाजी एक नंबर चहा बनवते नेहमी. मी म्हटलं तू गंजात पितो का? मम्मी याच्यात पिते. त्याला डॅटच पाहिजे ना. त्याला डॅट पाहिजे. चला अरे बाबा देवाचे पाय लागत असते आपल्या सुखाचा राग याच्यापेक्षा पैसे नाही लागले चालते भावाच्या रागा लागतात. काय आहे म्हटलं ते? गाडी आहे ना तुझी, त्याच्यामध्ये हँडरेस्ट आहे. अरे मी तुम्हाला तेच म्हटलं, मी आधी तुम्हाला काढायला लावलं ते तुम्ही ते ऑनलाईन परत मागवलं. हे वेगळं आहे, हे वेगळं आहे. बघू द्या आता काय आहे तर. कारण की माहिती आहे का, जास्त लांब जर गाडी चालवायची असली किंवा काही करायचं असलं ना तर त्रास होते त्याने. बघू द्या. अद्वैक फोन ठेव. कोणाचा आहे तो? माझा. पप्पाने नवीन कव्हर आणलं का? अरे बापरे, पप्पा किती कव्हर चेंज करतात रे अद्वैक. जेवढे जेवढे मम्मा कव्हर चेंज नाही करत तेवढे पप्पा कव्हर चेंज करतात. मोबाईल महाग आहे माझा. तेच तर म्हटलं, मोबाईलच्या मानाने तो कव्हरलाच पैसे खर्च करतात. मोबाईल तुझ्यापेक्षा महाग आहे. बरोबर, म्हणून तर त्याच्यामुळे मला त्याची काळजी घेणं आवश्यक आहे. तुझ्यासारखं मोबाईल आहे का माझा? स्वस्त मोबाईल नाही वापरत ना तुम्ही. स्वस्त मोबाईल वापरणारे लोक नाहीये तुम्ही आमच्यासारखे. मम्माजवळ समजा एकच मोबाईल माझ्यापाशी 2-2 आहे. बरोबर आहे बाबा, काय करता. आम्ही आमचं एकच मोबाईल वर बरं एकच आहे. स्वस्त काय आहे. अरे देवा, मला असं वाटते की हे नाही मागवलं असतं तर बरं झालं असतं. पॅकिंगच अशी असेल म्हटलं तर ते सामान किती चांगलं असेल. ते देणारच आहेत पॅकिंग चांगली. तुझा मम्माच्या मिशोच्या एवढं येत नाही. मिशोच्या म्हणजे मी मिशोवरून बोलवते का? मी अमेझॉन वरून, मिशोवरून, सर्वेकडे माझे प्रत्येक ऍप मी ऍप वरून बोलवते. मी प्रत्येक ऍप वरून आता एक वेळ असं झाल्यानंतर प्रत्येक वेळेला तसं होत नसते. अरे 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 अरे, क्वालिटी बघ कशी. अरे वा, आता बघ क्वालिटी. पण हे आधीसारखंच तर आहे. काय याच्यामध्ये फरक? आधीसारखं आहे. यांनी टाइम म्हणजे टाइम म्हणत आहे मी, यांनी ना जागा घेरते पूर्ण, म्हणून म्हणत आहे मी तुम्हाला. याच्यामध्ये मोबाईल वगैरे राहतात. मोबाईल राहतात, सामान सर्व राहतात. मोबाईल वगैरे माझं हे तर बघितलंच नाही तू. सर्व मोबाईल राहतात आपल्या त्याच्यामध्ये. सारे के सारे मोबाईल भी, चार्जर भी, पावर बैंक. मैं इसको एक मिनट इसको डाउन करो. यार जबरदस्त, आता आवडलं मला. याच्यामध्ये बॉटल ठेवायला जागा आहे. आधीच नव्हतं असं. ते आधीच एकदम नॉर्मल नॉर्मल होतं ना, त्याच्याने मला नव्हतं आवडलं. ते तुटलं होतं. पण आता याच्यामध्ये बघा, चार्जर मावता, पॉवर बँक, सर्व म्हणजे मोबाईल वगैरे सर्व मावतं याच्यामध्ये. तर आवडलं मला हे. क्वालिटी तर चांगली आहेच, काही विषय नाही. मी तेच विचार करत होते कितीला मागवलं. 2,500 किती? अच्छा 1,600. हां नाही, दुसरं एक पार्सल होतं त्याच्यासोबत माझं, तर ते पार्सल मिळून 2,500 पे केले होते. मी म्हटलं एवढं महाग यांनी काय मागवलं नेमकं. 1,699ला काहीतरी होतं ना हे. आहे छान, क्वालिटी चांगली आहे. 1,699च्या मानाने. ॲमेझॉनवरून बोलवलेले. जर लिंक पाहिजे असेल तर देऊन देईल तुम्हाला. जर बोलवायचं असेल गाडीमध्ये लावायला तर देऊन देईल मी तुम्हाला लिंक. ज्यांना ज्यांना पाहिजे आहे कमेंट करून सांगाल, ठीक आहे.
बघा हे चांगलं आहे, मला आवडलं, आता आवडलं. पहिल्यांदा तर मी म्हटलं काय पैसे वेस्ट केले यांनी एवढे मोठे. आणि हे पॅक पण करू शकतो आपण हे. हो ना, तेच ना, खूप जास्त सामान मावलं. आणि हे बघा, जर आपल्याला नाही लागलेलं आहे, हे गरज नाही याची, तर हे पॅक करू शकतो, असं लावू शकतो, असं हे करू शकतो. आणि पाहिजे असलं तर उघडू शकतो. आवडलं, डन, आवडलं. ऐकून घे, बघून घे आधी. मी पहिल्यांदाच ओरडायला लागते, काय मागवलं तुम्ही. हा, मी खुल्लच नाही. पप्पा म्हणत होते त्या दिवशी मला, ओपन करून बघ पार्सल. मी म्हटलं नाही, मला नाही ओपन करायचं. म्हटलं काही ना काही यांनी रिकामे काम गाडीसाठी मागवत राहतात ना नेहमी यांचं. हा, आवडलं मला. थोडं काम आहे तर जात आहोत, म्हणजे जे पण आता ते काम सुरू आहे त्याच्यामध्ये मध्ये जे पण लागते, असं एका सोबत आम्हाला कळत नाही की आम्हाला हे करायचं आहे, ते करायचं आहे, हे पाहिजे आहे, ते पाहिजे आहे. तर ते जे सांगतात तसं आम्हाला आणावं लागत आहे. तर आता आम्ही त्याच गोष्टी ज्या पाहिजे आहेत त्या गोष्टी आणायला जात आहोत. तसं आज संडे पण आहे, तर काही शॉप ओपन राहतील, काही शॉप नाही राहतील, माहिती नाही. आता आम्ही निघालेलो तर आहोत. संडे पण आहे. आणि हो, आजचा दिवस असा आहे, 31 आहे आजचा. 31च्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि उद्याचा जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल तर न्यू इयर राहणार, तर नवीन वर्षाच्या सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आमच्या पूर्ण परिवाराकडून. नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचे लाभो. हा, पुढचं नवीन जे वर्ष आहे तुम्हाला खूप छान जावो अशी आमची दोघांची पण आणि पूर्ण परिवाराची अपेक्षा आहे. त्यांचे पूर्ण ड्रीम पूर्ण झाले. हा, सर्वांचे ड्रीम, जे तुम्ही ड्रीम बघाल, मोठे मोठे ड्रीम बघा आणि पूर्ण करायचा प्रयत्न करा. तसं मी पण करणार आहे. छान असे मोठे मोठे ड्रीम बघणार आहे आणि त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहे, त्याच्यासाठी मेहनत करणार आहे. आपली फॅमिली आणखी मोठी करायची आपल्याला आणि खूप 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 मेहनत करायची आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला पुढच्या वर्षीला करायच्या आहेत, म्हणजे 2024 मध्ये. आणि हो, आणखी काय म्हणायचं होतं मला, तर कालचा जो ब्लॉग टाकला मी आज, म्हणजे निकिताच्या बर्थडेचा, तर त्या ब्लॉगवर अशा कमेंट आलेल्या, म्हणजे 1-2च आहेत, असं काही जास्त नाहीये. पण तरी जे हेटर्स आहेत ते आपल्या चूप राहणार नाहीयेत. आता मला सांगा, मला प्रॉब्लेम नाही आहे कपडे कोणते घालायचे, काय, माझ्या नवऱ्याला प्रॉब्लेम नाही, माझ्या फॅमिलीला प्रॉब्लेम नाही आहे. पण लोकांना का प्रॉब्लेम होतो मला हेच कळत नाही. कधी कधी असं वाटते की म्हणजे जळण आहे ही, की नेमकं काय प्रॉब्लेम होतो तुम्हाला. तिथे येऊन कमेंट सेक्शन मध्ये येऊन लोक काय काय बोलतात, काय ओव्हर करते. ही एक मॅडम आहे, त्या नेहमीच मागच्या वेळेला त्यांच्यावरच बोलली होती, काय आहे तर त्यांना प्रॉब्लेम माझ्याकडनं काही माहिती नाही, पण त्याच ही खूप ओव्हर करते, ही जरा जास्तच करत राहते. अरे मला जे आवडते ते मी माझ्या लाईफमध्ये करते. मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा अपग्रेड व्हा थोडं, आणि जसं वागायचं आहे तसं. आपण एकच लाईफ मिळते आपल्याला, आपल्या इच्छेप्रमाणे, आणि आपल्याला जे करायचं आहे ते आपण करायचं. आपल्याला जसं वाटते तसं राहायचं. असं नाही की आपण कोणाचं मन दुखवून तर काही करत नाही आहे ना. मला तरी हे वाटते, जे आपल्याला हॅपीनेस आपल्या चेहऱ्यावर आणत असेल ती गोष्ट करायची, बाकी काहीच नाही. आणि मी कोणाचं मन दुखून काही केलेलं नाही आहे. जे मला चांगलं वाटते ते मी करते. आणि मला तरी असं वाटते की कोणी कोणाच्या लाईफमध्ये इंटरफेअर नाही करायला पाहिजे. तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुमची थिंकिंग माझी थिंकिंग सोबत म्हणजे सारखी आहे. आणि जर ज्यांनी पण जे पण निगेटिव्ह आहेत लोक, त्यांच्यासाठी तर मी एवढंच बोलेल की तुम्ही पण तुमच्या लाईफमध्ये खुश राहा आणि मला पण माझ्या लाईफमध्ये खुश राहू द्या. आणि जर आपण कोणाला असं फोर्स नाही केलेलं आहे की आपले ब्लॉग बघा म्हणून, ज्यांना पण बघायची इच्छा आहे, जे पण माझे सपोर्टर आहेत, जे पण माझं म्हणजे मला प्रेम देतात, इतकं भरभरून प्रेम देतात, कोणत्याही गोष्टीत मला सपोर्ट करतात, तर त्यांच्यासाठी तर मी म्हणजे माझा जीव आहे त्यांच्यासाठी. मला जेव्हा पण त्यांना मला भेटायचं आहे तर मी त्यांच्यासाठी नेहमी हजर राहणार. आणि जे माझे हेटर्स आहे त्यांच्यासाठी मी एवढंच बोलेल की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये खुश राहा, मी माझ्या लाईफमध्ये खुश राहते. आणि तुम्हाला जर बघायचं असेल ब्लॉग तर तुम्ही बघू शकता. तसं नाही, माझं म्हणणं काय, निंदकाचे जे घर राहतात ते शेजारी असलं तर तुम्ही जीवनात आणखी प्रगती करू शकता. ते तर असतंच म्हणा. आणि म्हणजे एक समाजातला तसं तो नियम आहे की तुम्ही तुमच्यावर वाईट जर वेळ आली तर तुम्हाला कोणी साथ देत नाही. तुमची जर समजा आता तुम्ही प्रगतीच्या याच्यावर पावलावर पुढे पुढे जात आहे तर तुम्हाला बोलायला लोक येणार. तुमचं मन आहे ते विचलित करायचा प्रयत्न करणार. तर त्याच्यासाठी तुम्ही जर कशाही कमेंट केल्या आम्ही या गोष्टीचा विचार करणार नाही. फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं, तुम्हाला जे करायचं तुम्ही ते करू शकता. आमची जे समजा लाईफस्टाईल आहे
तर आम्ही ते जगणारच आहे. तुमच्या बोलण्याने किंवा तशा काढण्याने आम्ही हे करणार नाहीये. जे पण तुम्हाला करायचं असेल ते तुम्ही करू शकता आणि मला जे करायचं आहे ते मी करेलच. आणि मला माझे सपोर्टर आहेत माझ्यासोबत आणि जे सपोर्टर माझ्यासोबत आहेत ना ते कमेंट सेक्शन मध्ये माझ्यासाठी थंब द्या फक्त. आणि बस की काही नाही, आता लवकर सर्व कामं आटपतो आम्ही आणि नंतर मग घरी जायचंय आपल्याला लवकर. घरी पण काम सुरू आहे भरपूर की तुम्हाला दाखवते तिकडे गेल्यानंतर. 31st निमित्ताने चिकन बनवणार आहे मी, मस्त माझा फेवरेट आणि आमच्या घरच्यांचं सर्वांचं फेवरेट. बस इथे आपले मसाले रेडी आहेत करून. बस आता याच्यामध्ये तेल टाकायचं आहे, मसाले भाजायचे आहे. आपले चिकन धुवून इथे ठेवलेलं आहे, तर चिकन बनवायचं आहे. आपल्या 31st पार्टी हीच होणार आहे चिकनची. सर्वजण अरे तुमचे चेहरे, अरे चेहरे दाखवा ना, चेहरे दाखवा, चेहरे. आई पप्पा हॅपी न्यू इयर म्हणा. कल्याणी कुठे? कल्याणी हॅपी न्यू इयर. चला मग हॅपी न्यू इयर मी हो. हॅपी न्यू इयर मी हो. हॅपी आला, हॅपी आला. चला बाय बाय. चला हॅपी न्यू इयर, बाय. आता मला भूकच नाही आहे, तो शोरमा खाल्ला ना मी त्याच्यामुळे. नाही 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 नाही, जेव्हा तुम्ही असं काही नाही आहे. मी नसली तर मला भूक नाही वाटत आहे. तो शोरमा मला जबरदस्तीने तुम्ही जास्त मी खाल्ला, तुमच्याही ऐवजीचा खाल्ला मी. त्यांनी पहिल्यांदा शोरमा आणला होता, चिकन शोरमा, आणि तो खाल्ला आम्ही. नंतर मग आता हे चिकन बनवलेलं आहे. आता याला मला भूकच नाही आहे. हे तिघजणच जेवत आहेत. चला मग आता सर्वजण आपण हॅपी न्यू इयर म्हणून टाकू. चला मग आता हॅपी न्यू इयर. आणि तुम्हाला न्यू इयरच्या, नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा आमच्या सर्वांकडनं. बापरे, फटाक्यांचा आवाज बघा फटाके फुटत आहे. आमच्याकडचे फटाके सर्व अद्विकनी संपवले फोडून फोडून. भेटते तुम्हाला नवीन, सर्वजण जेवण करत आहेत. आता मी इथेच या ब्लॉगला एंड करते. भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन वर्षात परत आपण भेटूया रेग्युलर ब्लॉग सोबत. चला तर मग बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय.